सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करीत बूट फेकून मारणाऱ्या समाजकंटक राकेश किशोर तिवारी याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात डॉक्टर अण्णाभाऊ साठे लोक चळवळद्वारा करण्यात आली आहे। लोकशाहीला काळीमा फासणारी घटना 6 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात घडली। सरन्यायाधीश भूषण गवई यांना माथेफिरू वकील राकेश किशोर तिवारी यांनी बूट फेकून मारला। या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करीत त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदन देतेवेळी प्रभाकर वाडसे, देवानंद वानखडे, बबनराव इंगोले उपस्थित होते। उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक झालीच पाहिजे। राष्ट्राला नव्हे तर भारताला कलंकित करणारी घटना सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका ख्यातनाम आपण जे म्हणतो तर यावेळेला जे ख्यातनाम नाही तर विकृतीनं पछाडलेल्या एका वकिलाने स्वतःच्या पायातला बूट काढून फेकून त्यांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला। ही घटना एक त्या भूषण गवई साहेबांच्या संबंधानं नसून देशाला दिलेला एक संदेश आहे की तुम्ही किती चिडता, तुम्ही जर चिडत नसाल तर हा अन्याय असाच होत राहील आणि संपूर्ण भारतात याचं लोण पसरल्याशिवाय राहणार नाही। अशी घटना सगळ्या देशाला कलंकित करणारी घटना घडली। या घटनेचा आम्ही साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चळवळीच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन निषेध आम्ही व्यक्त करत आहोत। आमचा हा जाहीर निषेध शासनाच्या माध्यमातून केंद्रापर्यंत पोहोचला पाहिजे, केंद्राच्या शासनापर्यंत। अर्चना रक्ष, विदर्भ न्यूज, अमरावती।